हॅलो, कसे आहात सगळेजण? तर आम्ही आलो होतो दिवाळीच्या शॉपिंगला. आधी तर अभिराच्या पप्पाला ड्रेस घ्यायला आलो आणि इकडे दुकानात आल्यावर बघा अभिराचं कसं चालू असतं. हिला कुठेही नेल तरी ही काय शांत बसत नाही. आरशात बघून असे काहीतरी नाटकं करत होती. तिने अक्षरशः आम्हाला एवढं परेशान केलं की आम्ही जास्त वेळ कपडेसुद्धा बघितले नाही. पटकन त्यांनी ड्रेस सिलेक्ट केला कारण ती खूपच परेशान करत होती. इकडे बघू शकता ती सगळ्या दुकानाने अशी रांगत पळत होती आणि मला तिच्या मागे पळवत होती. आणि एकतर दुकानात खूप गर्दा पण होता म्हणून पटकन या दोघांना ड्रेस घेतले आणि इकडे फटाक्याचे स्टॉल लागले होते, तिकडे येऊन फटाके वगैरे घेतले. घरी आल्याबरोबरही दोघे असेच खेळत बसले होते सुरसुऱ्या. आणि अभिरा बघा कशी घरात पळत येत होती, भीत होती ती. नंतर इकडे अभिरा नवीन आणलेला ड्रेस घालण्यासाठी रडत होती. तिला म्हणलं आपण उद्या घालू, तर एवढी रडायला लागली. मग लगेच तिला ड्रेस घालून बघितला, कारण असं पण मी तिला दुकानात घालून बघितलंच नव्हता, कारण ती खूप तिथं पण रडत होती, खूप परेशान करत होती. ड्रेस खरंच खूप छान दिसत होता तिला आणि नवीन ड्रेस घातल्यावर तिला खरंच खूप आनंद होतो. नंतर इकडे ती लगेच लिपस्टिक लाव म्हणत होती. नंतर मला बनवायचा होता चिवडा, तर मी आधी मुरमुरे चाळून वगैरे घेऊन छान भाजून घेतले. नंतर पोहे पण भाजून घेतले. आणि चिवडा खूप प्रकारचा केला जातो, म्हणजे कोणी फक्त पातळ पोह्यांचाच चिवडा करतो, तर कोणी फक्त मुरमुऱ्यांचाच करतो. तर मी इथे मिक्स म्हणजे अर्धा किलो पातळ पोहे आणि अर्धा किलो मुरमुरे घेतले होते. नंतर कढईत तेल गरम करायला ठेवलं आणि त्यात शेंगदाणे, डाळवं, खोबरं छान तळून घेतलं. बरेच जण चिवड्यात ना काजू आणि मनुकेसुद्धा टाकतात, पण आम्हाला नाही आवडत म्हणून मी काय टाकले नव्हते. आणि हा ब्लॉग पोस्ट करायला पण मला थोडा लेट झाला आहे. चला तर मग तुम्ही चिवड्यामध्ये काय काय टाकता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नंतर इकडे मी कढीपत्ता, लसूण छान तळून घेतला. नंतर त्यात हिरवी मिरची पण टाकून तळून घेतली. आणि हो, बरेच जण कांदासुद्धा टाकतात, पण मी कांदा नाही टाकला होता, कारण कांद्याने नंतर चिवडा थोडासा वातट झाल्यासारखा वाटतो. नंतर मग मी इकडे फोडणी द्यायला घेतली. त्यात आधी मोहरी, जिरे आणि थोडंसं लाल तिखट, हळद सगळं टाकून घेतलं. त्यात थोडीशी धना पावडर पण टाकली होती आणि ती सगळी फोडणी मग मी पोहे आणि मुरमुरे याच्यावर टाकून घेतली. नंतर त्यात मीठ टाकलं आणि सुहाना चिवडा मसाला पण टाकला. सगळं मिश्रण छान मिक्स करून घेतलं. चिवडा छान मिक्स झाला होता आणि नंतर त्यात सगळं तळलेलं सामान टाकून घेतलं आणि छान प्रकारे माझा चिवडा तयार झाला होता. आणि नंतर छान मी सगळं किचन पण आवरून घेतलं, भांडे पण घासले. आणि या पोरीचा काय झोपाचं आणखीन नावच नव्हतं. रात्रीचे 12:30 वाजले होते, तरी पण हिचं खेळणं